डोंबिवलीतल्या एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट झाला। यामध्ये अनेक जण जखमी झाले। मालमत्तेचं सुद्धा मोठं नुकसान झालंय आणि या स्फोटाची दाहकता दाखवणारी ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य पहा। डोंबिवलीतल्या एमआयडीसी कंपनी स्फोट झाल्यानंतर अनेक दुकानांची आणि इमारतींची काचेची तावदानं उडाली। हा स्फोट झाला तिथल्या एका दुकानातल्या सीसीटीव्हीची दृश्य समोर आली आहेत आणि यातून या स्फोटाची दाहकता समोर येते। डोंबिवलीतल्या धोकादायक रासायनिक कंपन्या अंबरनाथमध्ये आता हलवणार असल्याची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये दिली। डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या आता अंबरनाथला हलवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली। यावेळी त्यांनी अतिसंवेदनशील कंपन्या डोंबिवली एमआयडीसी बाहेर नेण्यात येणार आहेत। 4 जूननंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेला हा स्फोट बॉयलरचा नसल्याचा दावा करण्यात आलाय। महाराष्ट्र सरकारचे स्टीम बॉयलर विभागाचे उपसंचालक मुझफ्फर शेख यांनी हा दावा केलाय। हा बॉयलरचा स्फोट नसून केमिकल रिॲक्टरचा स्फोट असल्याचं त्यांनी सांगितलं। डोंबिवलीमध्ये निवासी भागामध्ये एमआयडीसी आहेत आणि यात धोकादायक केमिकल निर्मितीचे कारखाने आहेत आणि त्यांच्या स्थलांतराचा याबाबत निर्णय घेणं आवश्यक असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये मोठा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। शेजारीच असणाऱ्या साई दर्शन सोसायटीच्या संपूर्ण इमारतीच्या काचा फुटल्या आणि इमारतीमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण झालं। डोंबिवली एमआयडीसीमध्ये स्फोटाची भीषणता परिसरात झालेल्या नुकसानावरून स्पष्ट होते। स्फोट झाला त्या कंपनीपासून जवळच असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं।